गीतेच्या पहिल्या अध्यायातील 28वा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अर्जुनाला आता शरीरावर लक्षणं दिसायला लागलेली आहेत. हा श्लोक महत्त्वाचा का आहे तर शौर्यासाठी नाही, तर अर्जुनाच्या अंधारासाठी. लक्ष द्या, इथं अर्जुनाचं संपूर्ण शरीर कापतंय, त्याचं तोंड कोरडं पडतंय. का तर कारण त्याला समोर माणसं दिसत नाही आहेत, त्याला स्वतःचे जवळचे लोक दिसत आहेत. जोपर्यंत समोर शत्रू होता तोपर्यंत अर्जुन लढायला तयार होता, पण जसं समोर मी, माझा, माय फॅमिली, माय पीपल असे शब्द आले तशी त्याची सगळी ताकदच उडून गेली. ज्याला तुम्ही दया समजत होतात ती दया नाही तर मोह निघाला. स्वजन हाच खरा शत्रू. म्हणजे अर्जुनाचं संकट समोरचं सैन्य नव्हतंच कधी, तर त्याच्या डोक्यात बसलेले माझेपणाचं भूत आहे ना, शत्रू होता. तुम्ही सत्यापेक्षा, खऱ्यापेक्षा तुमच्या नात्यांना मोठं मानत नाही तोपर्यंत तुमचं शरीर कापत नाही. तुमची भीती ही पुरावा आहे की तुम्ही इगोमध्ये अडकलेले आहात. सायकोलॉजीमध्ये सांगायचं झालं तर पर्सनल आयडेंटिफिकेशन आहे ना, जे तुम्हाला खऱ्यापासून लांब नेतं. शरीर कधीच खोटं बोलत नाही, तोंड कोरडं पडत असेल कारण आतमध्ये एक मोठा संघर्ष चालू आहे, सत्य विरुद्ध मोह. म्हणजे जेव्हा तुम्ही खोट्याच्या बाजूने झुकता त्यावेळेस तुमची प्राणशक्ती तुम्हाला साथ देणं सोडते. हे शरीराचे सिग्नल म्हणजे फक्त तुमच्या चुकीच्या बुद्धीने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम आहे. तुम्ही एक्स्ट्राच्या दयाळू नसतं कधी, तर तुम्ही घाबरलेले असता. अनेक लोक म्हणतात बिचारा अर्जुन, त्याला दया आली. नाही हो, ती दया नाहीच आहे, ती एक भित्रेपण आहे. जर दया असती तर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सगळ्यांसाठी असती ना. अर्जुनाची दया फक्त कोणापुरती? स्वतःच्या ओळखीच्या लोकांपुरती. म्हणजे आजच्या जीवनासाठी रोखतोक धडा. तुम्ही म्हणता मॅडम, मला त्या व्यक्तीची खूप काळजी वाटते म्हणून मी तिला सोडू शकत नाही. अरे, हा तुमचा मोह आहे, दया नाही आहे. जर तुम्ही सत्यासाठी उभं राहू शकत नसाल तर तुम्ही सुद्धा अर्जुनासारखे फक्त सिदम्मी मम गात्राणी करत राहाल. नात्यांच्या पलीकडे जाऊन बघा. जोपर्यंत तुम्ही माझा आणि तुझा याच्यातून बाहेर पडणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला धर्मसुद्धा कधीच समजू शकत नाही. भीती म्हणजे तुमचं अज्ञान आहे. जर तुम्हाला भीती वाटते तर समजा तुम्ही कुठंतरी काहीतरी खोटा आधार घेतला आहे म्हणून. सत्याच्या बाजूने उभा असलेला माणूस आहे ना, कधीच लटपटत नाही. भावनांची गुलामी. अर्जुन इथं बुद्धीने नाही तर भावनेने विचार करतोय, आणि भावना नेहमी ना तुम्हाला खरं बघण्यापासून रोखतात बरं का, लिमिट करतात. आता स्वतःला तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुमच्या आयुष्यात जे निर्णय तुम्ही घेत नाही आहेत ते तुमच्या नैतिकतेमुळे रखडलेत की तुमच्या मोहामुळे रखडलेत. जर तुम्हाला हा कठोर पण खरा मार्ग आवडला असेल तर आज हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा जे भावनेच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात.